श्रीमती भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3) घ नुसार महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 11 सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना दिनांक 16 जुलै 2024 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये माननीय उपसभापती महोदयांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे. श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे, मी पंकजा गोपीनाथ मुंडे पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे. ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री सदाशिव रामचंद्र खोत, मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. जय जवान जय किसान. डॉक्टर परिणय रमेश फुके, मी डॉक्टर परिणय रमा रमेश फुके विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे
ते निष्ठापूर्ण पार पाडीन. श्रीमती भावना पुंडलिकराव गवळी. मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय महाराज, जय एकनाथ. श्री कृपाल हिराबाई बालाजी तुमाने. मी कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराज. श्री योगेश कुंडलिक टिळेकर. मी योगेश रंजना कुंडलिक टिळेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काम करेन. डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव. मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, स्वर्गीय राजीव सातव यांना प्रथम स्मरण करून मी विधान परिषदेची सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाली असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते
की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. श्री शिवाजीराव यशवंत गर्जे. मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. श्री अमित गणपत गोरखे. मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय लहुजी, जय भीम, जय संविधान. श्री मिलिंद केशव नार्वेकर. मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राजेश उत्तमराव विटेकर. मी
राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील कैलासवासी उत्तमरावजी विटेकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शपथविधीचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे, म्हणजे संपलेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.